तर एकीकडे विधान परिषदेच्या उमेदवारांचा असा गोंधळ सुरू असताना राज्यामध्ये आज एक नवीन चर्चा सुरू झाली। ती होती दोन्ही शिवसेनांच्या विलीनीकरणाची। एकनाथ शिंदे अनेक आमदारांसह पक्षातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच ही चर्चा रंगली ती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंच्या एका वक्तव्यामुळे आणि त्याला शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या दुजोऱ्यामुळे। मात्र नेते कार्यकर्त्यांना कितीही वाटत असलं तरी हे शक्य आहे का याचं विश्लेषण करणारा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। एकत्र आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना। त्यांनी कदाचित व्यक्तिगत त्यांची भावना व्यक्त केली असेल। दानवे साहेबांच्या त्या चर्चेला काय अर्थ आहे मला माहित नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। आमच्या नेत्यांनी 1 मिनिटात सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की आपल्याला एक याच्यात त्यामध्ये कोणाला विचारायची ज्योतिषाला गरज नाही। राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी उडाली आहे। त्यातच छत्रपती संभाजीनगरमधून एक वेगळ्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आणि त्यानंतर दोनही शिवसेना एकत्र याव्यात असं वाटतं का या प्रश्नाला त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि दोनही शिवसेनेच्या विलीनीकरणाचा मुद्दा छेडला गेला। भारतीय जनता पार्टी मी आधीच म्हटलेलं आहे की मोठा मासा छोट्या माशाला गिळत असतो, तसं हळूहळू एक एक पार्ट, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकच तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची, अजितदादाच्या पक्षाची आणि शिंदेचा जो गट आहे त्याची करते। भारतीय जनता पार्टीचं टार्गेट असते की शिवसेनाच संपली पाहिजे, कारण शिवसेनाच त्यांना दुश्मन वाटते, विरोधक नाही दुश्मन वाटते शिवसेनाच भारतीय जनता पार्टीला। हे प्रूव्ह होतंय जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपू शकत नाही। एकत्र आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना। दानवे यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच दोन्ही शिवसेनेमधून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली। हे दानवेंचं वैयक्तिक मत असल्याची सावध भूमिका दोन्ही शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी घेतली। अंबादास दानवे काय बोलले हे मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे त्यांनी जर असे बोलले असतील तुम्ही म्हणता म्हणून, तर त्यांनी कदाचित व्यक्तिगत त्यांची भावना व्यक्त केली असेल। या संदर्भातलं पक्षीय धोरण ठरवण्याचा आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे अधिकार हा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच आहे। हे अंबादास दानवेंचं वैयक्तिक मत असू शकतं। वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसेनेमध्ये काम करतो। शिवसेनेमध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या जनतेनं नक्की शिवसेना कोणाची आहे, वंदनीय बाळासाहेबांची होती आणि त्याचं नेतृत्व आज एकनाथ शिंदे साहेब करतायत। हे शिवसेनेला भरभरून मतदान देऊन महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळं दानवे साहेबांच्या त्या चर्चेला काय अर्थ आहे मला माहीत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। याच्याही पुढे जात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी महायुतीत आपला संसार चांगला सुरू असल्याचं जाहीर केलं। मला वाटतं की अंबादास दानवे साहेबांनी त्यांच्या गटाला, त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीने काय डॉमिनेट केलंय याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। आमचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, चर्चा होते, त्याच्यातनं तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय करतात आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही त्याची अंमलबजावणी करतो। आताच्या घडीला महायुतीचा संसार आमचा चांगला सुरळीत प्रगतीपथावर आहे। पण एकनाथ शिंदेंच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं काही असं मत नाहीये। गुवाहाटीतल्या मुक्कामापासून शिंदेंसोबत असलेले शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना आपल्या मित्रपक्षाबद्दल काय वाटतंय तुम्हीच ऐका। हा तर आमचीच बोल लागलो मी, ते हातपाय बोलले तर त्यांचे हातपाय पहिले तोडले, आता आमचा मुडका तोडण्यामध्ये तर हे काही मला काही विरोध नाही आहे, परंतु जी परिस्थिती त्यांनी सांगितली त्या परिस्थितीनुसारच आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने वाटल्या जातो, शिवसेनेमध्ये 2 भाग करायचे, एक भागाला हाताशी धरायचं, दुसऱ्यावर अन्याय करायचं, दुसऱ्याला धरायचं, तिसऱ्यावर अन्याय करायचं आणि अशा पद्धतीने आमचा मोठा भाऊच आम्हाला संपत असेल तर मग त्याला इलाज नाही। आमचा ममता होऊ नये, आमचा नेता जो आहे तो एकदम
परफेक्ट शेतकरी, शेतमजूर, गोर, गरीब, दलित, पीडित सर्व जाती धर्माला घेऊन जाणार आहे, म्हणून आमची ममता होणं इतकं शक्य नाहीये. अर्थात दोन्ही शिवसेनेच्या विलिनीकरणाबाबत मात्र सत्तार यांनी सावध भूमिका घेणं सध्या तरी पसंत केलंय. आमच्या नेत्यांनी 1 मिनिटात सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की आपल्याला एक यायचं, तर त्यामध्ये कोणाला विचारायची ज्योतिषाला मला गरज काय नाही. वाटतं व्यक्तिशः? नाही, माझा नेता जो निर्णय घेईल ते मला चांगलं वाटतं. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली होती. अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि या चर्चेला ब्रेक लागला. मात्र दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनांमध्ये असलेल्या परस्पर संबंधांमध्ये कमालीची तफावत आहे. पक्ष फुटल्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध चांगले राहिले. एकमेकांवर टोकाची टीका करण्यापासून दोन्ही राष्ट्रवादींचे नेते कटाक्षानं दूर राहिले. शिवसेनेचं मात्र तसं नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या संबंधांमध्ये कमालीची कटुता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शिंदेंचा उल्लेख मिंधे असा करतात. एवढे हे संबंध बिघडलेले आहेत. पक्षातल्या नेत्यांच्या भावनांपेक्षा दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये असलेले मतभेद अधिक प्रभावी आहेत. त्यामुळे शिवसेनेचं विलिनीकरण हे दानवे, सत्तार यांच्यासारख्या नेत्यांचं दिवास्वप्न ठरण्याची शक्यता जास्त आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.